कडूंच्या समर्थकांची जाळपोळ सुरू. समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांनी जाळले टायर. आंदोलकांनी हिंसाचार करू नये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं ही प्राथमिकता. मुख्यमंत्री फडणवीसांचं आंदोलकांना आवाहन. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला कडूंनी धुडकावलं. बच्चू कडू समर्थकांसह उतरले रेल्वे रुळांवर. ठाकरेंच्या मोर्चाबाबत कमालीचा संभ्रम. एकाच मोर्चाला सुरू करण्याची ठिकाणं दोन. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत ठाकरेंमध्ये समन्वय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल. मॅरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला केलं संबोधित. फलटणमधील डॉक्टर महिलेचा हॉटेल रूममध्ये जातानाचा सीसीटीव्ही समोर. याच हॉटेलच्या रूममध्ये महिला डॉक्टरने केली होती आत्महत्या. फलटण आत्महत्या प्रकरणी त्या महिलेचा सीडीआर बाहेर कसा आला? राष्ट्रीय आयोगाने चाकणकरांकडून स्पष्टीकरण मागावं. सुषमा अंधारेंचा पत्रकार परिषदेतून थेट रुपाली चाकणकरांवर हल्ला. सुसाईड नोटमधील अक्षरांमध्ये फरक. महिलेच्या हातावर दुसरं कुणी लिहिलं याचा तपास करावा. सुषमा अंधारेंचा तपास यंत्रणांना करावा. फलटण सीडीआर प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक. फलटणमध्ये 33 नाईक निंबाळकर कोण आहेत केला सवाल. आंदोलनस्थळी बैठक ही मागणी मान्य नाही. मंत्री बावनकुळेंनी आंदोलकांना थेट सुनावलं. भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारनाच दम भरला. तातडीने प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा खुली सुनावणी. भटक्या कुत्र्यांविरोधात तक्रारीची घेतली गंभीर दखल. कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांमध्ये जोरदार हाणामारी. ट्रेनमध्ये चढण्यावरून महिलांमध्ये वाद. मोंथा चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं. ओडिशा किनारपट्टीवर वेगाने वाहिले वारे. नाशिकमधून हैदराबादसाठी इंडिगोची विमानसेवा सुरू. नाशिकहून इंदूर मार्गे जयपूर आणि हैदराबादसाठी सेवा. समुद्रात वादळी स्थितीमुळे मासेमारी बंद. गेल्या 45 दिवसांपासून मासेमारी बंद. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अनेक वर्षांपासून रखडलेला आकारी पड जमिनीचा प्रश्न अखेर सुटला. पनीर खात असाल तर सावध व्हा. संभाजीनगरात रिक्षातून भेसळयुक्त पनीरची वाहतूक. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 134 किलो पनीर जप्त. अमरावती महानगरपालिकेचा भोंगळ कारभार. सुमारे 511 बांगलादेशी रोहिंग्यांना दिली बेकायदा जन्म प्रमाणपत्र. मुंबईत 10 नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणी सुरू होणार. 10 ते 20 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्याची पूर्वचाचणी. मुंबईची दुसरी लाईफलाईन आता नव्या ढंगात. बेस्टच्या ताफ्यात आता 150 नवीन 100% पर्यावरण स्नेही बसेस सामील. कांगारू विरुद्धच्या पहिल्याच T20 सामन्यात टीम इंडियाची दमदार सुरुवात. मात्र सततच्या पावसामुळे सामना करावा लागला रद्द.